हॅलो, नमस्कार. मी सुनीता आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज माझा 16 सोमवाराचा व्रत होता, त्याच्यामुळे मी थोडीशी पूजा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आज मी मुलांसाठी बनवणार आहे कोथिंबीर वडी. तर चला आपण आपल्या रेसिपीकडे जाऊया. आता मी इथे खूप सारी कोथिंबीर घेऊन घेतलेली आहे. स्वच्छ धुवून मी हिला बारीक चिरून घेणार आहे. बारीक चिरून घेतल्यानंतर आपण इथे गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवून मंद आचेवर तापवायला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण इथे कोथिंबीर वडीचं सारण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि थोडी कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे. ती आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊ. 1 चमचा नमक, 1 छोटा चमचा ओवा, 1 छोटा चमचा हळद, आणि थोडंसं लाल तिखट. आता मिश्रण हळूहळू थोडं पाणी टाकून छान तयार करून घेऊ. मिक्स करून पाणी अगदी थोडं लागेल तसंच घालायचं आहे, नंतर ह्या वड्या पातळ होतील आणि तयार होणार नाही. इकडे मी जाळीला तेल लावून घेतलेलं आहे. छान तेल लावून घेऊन आपण हे तयार केलेलं मिश्रण त्यावर असं हळूहळू सगळीकडे पसरवून घेऊ. मस्त सगळीकडे पसरवून झाल्यावर इथे आपलं पाण्याला उकळी आलेली आहे व आपण ही जाळी त्याच्यात ठेवून देऊ. ठेवून झाल्यावर 10 ते 15 मिनिटे याला असंच झाकून ठेवू. 10 ते 15 मिनिटानंतर आपल्या वड्या छान मस्तपैकी स्टीम झालेल्या आहेत. बघा, गॅस बंद करून आता ही जाळी आपण खाली उतरवून घेऊ. बघा, छान वाफलेल्या आहेत वड्या. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तेल टाकू आणि हे मिश्रण थंड झाल्यावर आपण त्याच्या छोट्या छोट्या अशा सुरीच्या साहाय्याने वड्या पाडून घेऊ. जोपर्यंत आपण इथे वड्या पाडतोय तोपर्यंत आपलं तिकडे तेल गरम होतंय. मस्त. आपलं तेल तापलेलं आहे. एक एक करून मी ह्या वड्या कढईमध्ये जशा मावतील तशा टाकून घेऊ.
आणि मीडियम गॅसवर यांना परतवून घेऊ। तुम्हाला जर या वड्या शॅलो फ्राय करायच्या असतील तर तुम्ही तसंही करू शकता। मला तेलात तळायच्या होत्या म्हणून मी थोडंसं तेल घालून यांना परतवून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर माझ्या 3:30-4च्या दरम्यान येणाऱ्या रेसिपी बघायच्या असतील रोज तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करत राहा। बघा, छान ब्राऊन होईपर्यंत आपण या वड्या परतवून घेणार आहोत। एक एक करून मी या वड्या परतवून घेतलेल्या आहेत। छान गोल्डन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी या वड्या काढून घेणार। परत मी अशा प्रकारे उरलेल्या तेलामध्ये सगळ्या वड्या तळून घेणार आहे। आपल्या सगळ्या वड्या इथे छान मस्तपैकी तयार झालेल्या आहेत। बघा, या वड्या तुम्ही नुसत्याही खाऊ शकतात किंवा असा रस्स्यासोबतही खाऊ शकतात। मस्त असा रस्सा वडी, कांदा, लोणचं, लिंबू, पापड, चपाती भाकरी सोबत अजून काय हवं? वा, मस्त रेसिपीचा आनंद घ्या, मस्त खा आणि मस्त राहा। पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। थँक यू।